आज अजित पवारांच्या भेटीला निघालात, काय सांगाल? आम्ही अजितदादांना भेटायला निघालो. माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला. नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो. अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे. दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. खरं तर कोकाटे यांचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चाललेला नाहीये. राष्ट्रवादीकडनं त्यांची पाठराखण केली चाललेली आहे. एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलनं होत आहेत. याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये. काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार? शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे. शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे. कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद ज्या व्यक्तीकडे असतं तो किती संवेदनशील असला पाहिजे. त्याला त्याची गरिमा माहीतच नाही. सभागृहात पत्ते कधी खेळतो, बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हरामी शेतकरी आहे. वेकळाचे पंचनामे करू का? अहो, तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य करत असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणारा ही माझं म्हणणं आहे. अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक केलेली आहे. जागोजागी पोलीस अडवत आहेत, काय म्हणतात ते? ठीक आहे, सरकारचेच काम जर पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असतं तर करावं. शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव माझा बघत आहे. मला जिथे अडवायचं तुम्ही अडवा, तुम्हाला परिणाम भोगावे लागणार. या चर्चेसाठी